समाजात वाढणारे घटस्फोट तसंच कौटुंबिक वादविवाद कमी होण्याकरता येणारी पिढी संस्कारी व समाजाच्या आदर्शांचे पालन करणारी घडण्याची गरज असल्याचं संस्थेचे अध्यक्ष प्रकाश थोरात यांनी सांगितलं। विशेष म्हणजे या मेळाव्यात काही वधूवरांच्या लग्नाच्या रेशीम गाठी देखील जुळल्या। जिल्हा अहिर सुवर्णकार समाज सांस्कृतिक संस्थेतर्फे 25वा राज्यस्तरीय वधूवर पालक परिचय मेळावा बालाजी रिसॉर्ट आणि लॉन्स गंगापूर रोड येथे पार पडला। व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून अविनाश सोनार, अध्यक्ष प्रकाश थोरात, मेळावा प्रमुख किरण दुसाणे, योगेश दुसाणीस, मनोज जानोरकर, शशिकांत अहिरराव, चारुहास घोडके, प्रसन्ना इंदोरकर, सुनील बाविस्कर, अनिल दुसाणे, संतोष सोनार, महेश घोडके, श्याम सोनार, वर्षा दंडगव्हाळ, वृंदा जाधव, पूनम वानखेडे, सुवर्णा घोडके उपस्थित होते। यावेळी बोलताना अविनाश शेठ सोनार म्हणाले, आपल्या सांस्कृतिक पेशाला नक्कीच महत्त्व आहे, परंतु संस्कारांची जागा पैसा घेऊ शकत नाही याची जाणीव आजच्या युवा पिढीला असायला हवी। मेळाव्यास महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेशमधील वधूवरांनीही आपली उपस्थिती लावली। संस्थेचे अध्यक्ष प्रकाश थोरात यांनी समाजात विवाहावर होणारा अवास्तव खर्च टाळून समाजातील आर्थिक दुर्बल वधूवरांना मदतीचा हात देण्याचं आवाहन केलं। सामुदायिक विवाहातून असे नातेसंबंध जोडले जातात, तसंच आर्थिक फटकाही सहन करावा लागत नाही। यापूर्वी केलेल्या आवाहनाप्रमाणे आर्थिक दुर्बल घटकातील वधूवरांच्या विवाहाचा खर्च संस्था उचलणार असल्याचं सांगितलं। यावेळी रामदास शेठ जाधव, राजेश शेठ आहेर, रमेश शेठ विस्पुते, राजाभाऊ दिंडोरकर, गजूभाऊ घोडके, संदीप शेठ सोनार यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वधूवर सूचीचे प्रकाशन करण्यात आले। मेळाव्यात सुमारे 400हून अधिक वधूवरांनी सहभागी होत आपल्या जोडीदाराची निवड करण्यासाठी शोध घेतला। जोडीदाराच्या निवडीच्या शुभेच्छा देत लग्न समारंभात पैशांची उधळण कमी करण्याचा सल्ला किरण दुसाणे यांनी दिला। यावेळी बोलताना ते म्हणाले, हरिओम संस्थेत तंत्रज्ञानाचा वापर करून मेळावा कसा चांगला होईल व समाज बांधवांना त्याचा जास्तीत जास्त कसा फायदा होईल याची काळजी घेतली आहे। मेळाव्यात वधूवरांच्या पालकांनी एकमेकांचा परिचय करून घेतला, तसेच वधूवरांनी जोडीदाराच्या अपेक्षा व्यक्त करत एकमेकांसोबत मनमोकळा संवाद साधला। आपल्या जोडीदाराच्या शोधात आलेल्या वधूवरांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता। या मेळाव्याच्या आयोजनासाठी राजेश दुसाणीस, विनोद खरोटे, रवींद्र जाधव, अशोक विभांडिक, प्रकाश वडनेरे, निखिल अहिरराव, संतोष विस्पुते, योगेश विस्पुते आदींनी परिश्रम घेतले। वधूवर सूचीचे प्रकाशन करताना अविनाश सोनार, अध्यक्ष प्रकाश थोरात, मेळावा प्रमुख किरण दुसाणे, योगेश दुसाणीस, मनोज जानोरकर, शशिकांत अहिरराव, चारुहास घोडके, प्रसन्ना इंदोरकर, सुनील बाविस्कर, अनिल दुसाणे, संतोष सोनार, महेश घोडके, श्याम सोनार, वर्षा दंडगव्हाळ, वृंदा जाधव धन्यवाद। आणि आमंत्रित कर किंवा सभासद यांनाच नव्हे तर आपल्या समाजातली समस्त सुवर्णकार समाजांसाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे। मला थोडं भरभर बोलायची सवय हे करा। आणि या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये संस्थेचा अध्यक्षपदाचा जो मान मला संस्थेचे पदाधिकारी, आपले सभासद आणि ज्येष्ठ मार्गदर्शक यांच्यामुळे जो मान मिळाला त्याबद्दल मी सगळ्यात पहिले त्यांचे आभार मानतो। आणि सगळ्यात पहिले आपली जी संस्था आहे सगळी, माझे सगळेच ॲक्च्युली सगळेच अध्यक्षच आहेत, त्याच्यामध्ये मी भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांचं पहिले आभार मानतो की त्यांनी मला खूप साथ दिली। सगळ्यात पहिले आपले महेश घोडके त्यांनी उभं राहावं आणि त्यांना मी विनंती करतो, त्यांनी जे आजचे प्रमुख पाहुणे आपल्याला जे लाभले त्यांच्यामुळे आपल्याला लाभले। असं प्रत्येक शिकलेदार माझे सगळे खूप चांगले आहेत। दुसरे आपल्या वर्षातही दंडगावळ आहेत, त्यांनी जवळजवळ 1 लाखापर्यंत मला योगदान मिळवून दिलं आहे। त्यांचेसुद्धा मी म्हणजे खूप पे करतो। त्यांनी आता एकट्याने आम्ही ह्या कार्यकारिणीमध्ये यावर्षी मी 4 महिलांना स्थान दिलं। त्यांनी खूप मेहनत घेतली आणि त्यांनी 1 लाखापर्यंत हे करून दिले। त्यानंतर आपले संतोष सोनार यांनी पेपरमध्ये इतकी प्रसिद्धी दिली की म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही सगळे समुदायात उभं राहिला आहे, त्यामुळे उभं राहिला आहे, सगळे इतके आलेत, त्याबद्दल मी संतोष सोनार आणि माझी सर्व टीमचे पहिले आभार मानतो। सगळ्यात पहिले आजच्या मेळाव्यातून विवादच्या मुलं मुलींसाठी
अनुरूप जोडीदार शोधण्यास नक्कीच मदत होईल. संस्थेतर्फे प्रकाशित होणारी वधूवरांची माहिती असणारी रेशीम गाठ स्मरणिका नक्कीच आपल्या स्वप्नांची पूर्ती करेल यात शंकाच नाही. मेळाव्याव्यतिरिक्त संपूर्ण वर्षभर आमच्या संस्थेच्या वतीने अनुरूप वधूवर शोधण्यास आम्ही समाज बांधवांना वादवांसाठी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून वधूवरांची माहिती देतच असतो. सध्या जवळपास हरिओम संस्थेचे 72 ग्रुप आहेत. आमच्या ग्रुपच्या माध्यमातून या मेळाव्यातून असंख्य विवाह आजपर्यंत जुळले आहेत हे सांगताना मला विशेष आनंद वाटतो. समाजातील युवक युवतींसाठी भविष्यात संस्कार शिबिर आयोजित करण्याचा आमचा मानस आहे. समाजातील मुले मुली सुशिक्षित कर्तव्य नव्हे तर संस्कारी समाजातील परंपरेचे पालन करणारी असावी या त्यामागील उद्देश आहे. येणारी पिढी संस्कारी समाजाच्या आदर्शाचे पालन करणारी असली तरी समाजात वाढणारे घटस्फोट व कौटुंबिक वादविवाद काही प्रमाणात नक्कीच कमी होतील याची मला खात्री आहे. कुठल्याही समाजाच्या नावलौकिकात समाजातील मुलींचा वाटा खूप मोठा आणि महत्त्वाचा असतो. त्यामुळे समाजातील प्रत्येक मुलीने कार्यकर्तृत्वाने आपल्या कृतीतून समाजाची आन बान शान कशी वाढेल यासाठी जागरूक असायला हवे. आपल्या कर्तृत्वाने फक्त समाजालाच नव्हे तर आपल्या पालकांना देखील मान सन्मान गौरव वाटतो याची जाणीव समाजातील प्रत्येक युवक युवतीस असायला हवी. अनुरूप वधूवर प्रत्येकाला हवा असतो. याचा शोध घेत असताना तो घडवण्याची जबाबदारी आपलीच असते याचे देखील भान पालकांना असायला हवे. आपल्या मुलामुलींना योग्य ते संस्कार दिले, त्यांना समाजाचे आदर्श शिकवले, अनुरूप वधूवर आपल्या घरातच घडत असतो हे आपल्या लक्षात येईल. हिंदवी स्वराज्याची स्थापना जरी छत्रपती शिवाजीरावांनी केलेली असली तरी त्यामागची प्रेरणा ही राजमाता जिजाऊ यांची होती. म्हणूनच प्रत्येक मातेने राजमाता जिजाऊ म्हणून आदर्श समाज घडवावा यासाठी मी समस्त महिला वर्गांना शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असावा अशी मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो व शब्दांना विराम देतो. जय नरहरी. अजून एक सांगायचं होतं मला. आपले जे पालक जे असतात मुलींसाठी फोन करतात तर मुलींच्या पालकांनी कमीत कमी 2 शब्द त्यांना प्रेमात सांगावे की आमची मुलगी असं करते. तर त्याच्यासाठी काही लोक अक्षरशः लायकी काढतात. मला 4-5 फोन आले की आमची लायकी काढली, तुमच्या आमच्या लायकीसाठी नाही आहे. तर मला हे नको आहे. तुमच्या काही अडचणी असल्या आमची जुळवाजुळी समिती आहे की आमच्याशी कॉन्टॅक्ट करा की जेणेकरून आम्ही तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू. पण असं कुठल्याही पालकांचा किंवा कोणाचा अपमान करू नका ही तुम्हाला सगळ्यांना प्रेमपूर्वक विनंती करतो. धन्यवाद. प्रकाश शेठ थोरात, मेळावा प्रमुख किरण शेठ दुसाने, हरिओम संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते, राज्यातून नव्हे तर देशभरातून आलेले उपस्थित समाज बांधव, सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री नरहरी महाराज तसेच प्रभू श्री रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यनगरीस मी वंदन करतो. हरिओम सांस्कृतिक संस्थेच्या या ऐतिहासिक अशा रौप्य महोत्सवी वधूवर मेळाव्याचा मला एक भाग होता आले हे माझे मी पुण्यकर्म समजतो. संस्था अध्यक्ष प्रकाश शेठ थोरात तसेच संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते सभासद या सर्वांना माझा व माझ्या परिवाराच्या वतीने या रौप्य महोत्सवी मेळाव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. तसेच उपस्थित पालक वधूवर समाज बांधव या स्वप्नपूर्तीसाठी आज या मेळाव्यात उपस्थित आहे त्या सर्वांची स्वप्नपूर्ती हो ही प्रभू श्री रामचरणी प्रार्थना करतो. आपल्या सांस्कृतिक पैशाला खूपच महत्त्व आहे परंतु संस्काराची जागा पैसा घेऊ शकत नाही याची जाणीव युवा पिढीला नक्कीच असायला हवी. त्यामुळे आपल्या युवा मुलामुलींना उच्च शिक्षण देत असताना त्यांना योग्य ते संस्कार देण्याची जबाबदारी पालकांची असते याची जाणीव असायला हवी. समस्या दुःख संकट प्रत्येकालाच असतात परंतु त्याचे फक्त स्वरूप वेगळे असते. उत्तम संस्कार व आपली संस्कृतीच आपल्याला प्रत्येक संकटातून मार्ग दाखवू शकते. आपण अनुरूप वधूवर दूरवर जाऊन शोधत असतो परंतु अनुरूप वधूवर हा उत्तम संस्कारातून आपल्या घरातच घडत असतो हे आपल्या लक्षात यायला हवे. या जगात जर सर्वोत्तम शाळा कुठे असेल तर ते म्हणजे आपले घर व सर्वोत्तम शिक्षक म्हणजे आपले आईवडील. हे ज्या दिवशी आपल्या समाजातील युवकांना कळेल तेव्हा आपल्या समाजात खऱ्या अर्थाने क्रांती होईल. या भव्य दिव्य अशा मेळाव्यासाठी गेले अनेक महिने घेतले जाणारे कष्ट व समाज बांधवांचे दुःख कमी करण्यासाठी संस्थेच्या कार्यकर्त्यांची सुरू असलेली धडपड नक्कीच प्रेरणादायी आहे.
माझे मित्र महेश भाऊ खोडके यांच्याशी माझा नेहमीच संपर्क असतो. त्यांच्या माध्यमातून नेहमीच मी संस्थेच्या कार्याची तसेच नाशिकमधील सामाजिक उपक्रमाची माहिती घेत असतो. संस्थेच्या प्रत्येक नाविन्यपूर्ण उपक्रमास माझे नेहमीच सहकार्य राहील हा मी आपणास शब्द देतो. आयोजकांच्या वतीने आमच्या निवासाची व्यवस्था येथून जवळच असलेल्या मुक्त विद्यापीठात करण्यात आली होती. आमचे मित्र सुवर्णकार समाजाचे पदाधिकारी श्री संतोष सोनार व यांच्यामुळे महाराष्ट्रात नावलौकिक असलेले मुक्त विद्यापीठाचा निसर्गरम्य परिसर पाहता आला. त्यासाठी श्री सोनार साहेबांना देखील धन्यवाद देतो. या भव्य दिव्य अशा रौप्य महोत्सवी मेळाव्याच्या उत्तम नियोजनासाठी मी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश शेठ थोरात व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो व आपणा सर्वांना विनंती करतो की आपणही टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन करावे. माझा या मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून आपण जो सन्मान केला त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय नरहरी. आलेले प्रतिनिधी वर्ग आणि सर्व देणगीदार, सर्व बाहेरगावचे विविध संस्थेचे पदाधिकारी आणि भावी वर आणि वधू आणि त्यांचे पालक यांचे मी अतिशय मनापासून स्वागत करतो. आजचा हा जो वधूवर मेळावा आहे हा आमच्या संस्थेचा 25वा वधूवर मेळावा आहे. हे सांगायला मला अतिशय आनंद होत आहे. गेल्या 2004 सालामध्ये हरिओम संस्थेची स्थापना झालेली. त्यानंतर दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही हरिओम संस्थेतर्फे वधूवरांकरता मेळावा भरवत असतो आणि डिसेंबरमध्ये सर्व समाज बांधव या मेळाव्याची वाट पाहत राहतात. त्या दृष्टिकोनातून आजसुद्धा सर्व समाज बांधव एक पर्वणी म्हणून नाशिकला आले आणि आपल्या मुलाचे किंवा मुलीचे इथं लग्न ठरावे म्हणून जो आपला प्रयत्न आहे या प्रयत्नाला संत नरहरी महाराज नक्कीच यश देशील अशी मी खात्री बाळगतो. नुसता मेळावा करणं हा भाग वेगळा आणि खऱ्या अर्थाने मुलांचं किंवा मुलींचं लग्न ठरवून त्यांना त्याची पोचपावती मिळावी या स्वरूपात केलेला मेळावा वेगळा. कारण याच्याकरता गेल्या 6 महिन्यापासून खूप मेहनत घ्यावी लागते. ती मेहनत आमची सर्व टीम घेतच आहे. आमचे संस्थेचे अध्यक्ष प्रकाश शेठ थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आज जो मेळाव्याची सांगता होत आहे, जो कार्यक्रम होत आहे हा अतिशय भव्य दिव्य आहे हे आपण सर्व जाणतात पाहतात. या दृष्टिकोनातून मला आज खात्री आहे की कमीत कमी आज एक 100 लग्न तरी इथे नक्की जमतील असा ठाम विश्वास आहे. तसेच सर्व पालकांना सुद्धा मी विनंती करतो की हा जो एक अर्धा तासाचा कार्यक्रम सोडला तो प्रत्येकाने इथे घडणारा कार्यक्रम थोडं मन लावून देऊन जर ऐकलात बघितलात तर आपल्या भावी मुलाकरता किंवा मुलीकरता नक्कीच आपल्यात योग्य स्थळ मिळू शकतं. कारण हेच एक व्यासपीठ असं आहे की तुम्ही एखाद्या मुलाला किंवा मुलीला पुढे बाहेरगावी बघायला गेला तर एक दिवस पूर्ण जातो. पण आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या शिक्षणानुसार आपल्याला एकाच वेळी कमीत कमी 20 ते 25 स्थळं चांगले मिळू शकतात. ही खूप मोठी व्याप्ती आहे. म्हणून अशा मेळाव्याची समाजामध्ये दिव्यता आणि व्याप्तता खूप मोठी आहे. याचा सर्व समाज बांधवांनी फायदा घ्यावा. या ठिकाणी जास्त उशीर होतोय, मी जास्त वेळ घेत नाही. आपण घेतलेला कार्यक्रमाचा सर्वांनी आनंद घ्यावा आणि परत एकदा नरहरी महाराजांच्या चरणी मी यशवंत कीर्तिवंत असं व्यक्तिमत्व त्यांचा मी आपल्याला थोडक्यात परिचय करून देतो. श्री अविनाशजी सोनार कार्यक्रमाचे आजचे प्रमुख पाहुणे, अंमळनेर जिल्हा जळगाव यांच्या या यशोगाथेची सुरुवात यांचे वडील काही गणपतराव एम थोरात यांच्या गांधली पिळवडी या लहान खेड्यापासून झाली. पुढे आयुष्यात प्रगती करायची म्हणजे ते घर सोडावं लागणार म्हणून त्याकडे त्यांच्या वडिलांनी धुळे गाठलं. तेथे श्री पंडित वकील प्रसिद्ध कर सल्लागार यांच्याकडे त्यांनी नोकरी केली. हळूहळू पुणे येथे आयकर आणि विक्रीकर येथे सविस्तर शिक्षण घेतलं. पुढे अंमळनेर येथील प्रसिद्ध वकील श्री एम व्ही सराफ यांच्या भगिनी सुनंदाताई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. पुढे अविनाश दादांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथे
26 मार्च 1966 रोजी झाला. श्री राजेंद्र सोनार अमेरिका, श्री दिलीप सोनार ऑस्ट्रेलिया, श्री विकास सोनार पुणे हे श्री अविनाशदादा यांचे मोठे बंधू असून श्री तुषार सोनार दुबई हे धाकटे बंधू आहेत. श्री अविनाशदादांचे शिक्षण अंमळनेर येथे झालेलं असून त्यांनी आपल्या वडिलांचा तसेच वडील बंधू श्री दिलीपजी सोनार चार्टर्ड अकाउंटंट यांच्या पावलावर पाऊल ठेवून M.Com पूर्ण केलं. सुरुवातीपासून त्यांना स्वतंत्र व्यवसाय करायचा, पण तो कसा करायचा याचा अनुभव नव्हता. त्यासाठी त्यांनी पुणे येथील एका नामवंत बिल्डर्सकडे नोकरी पत्करली. पुरेसा अनुभव गाठीशी नसताना त्यांनी बांधकाम व्यवसायात उडी घेतली आणि पुणे येथील इथे जी चमक असते तिला भुलून न जाता तेथील सर्व संधी सोडून त्यांनी आपल्या शिक्षणाचा व अनुभवाचा फायदा आपल्या जन्मभूमीला मिळावा म्हणून ते पुणे सोडून अंमळनेर येथे स्थायिक झाले. अंमळनेर त्यांनी 1988 ते 1989च्या सुमारास आपला स्वतंत्र बांधकाम व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला जम बसवण्यामध्ये त्यांना वडील, बंधू व प्रसिद्ध कर सल्लागार श्री राजेंद्र सोनार यांनी मदत केली. अंमळनेरमधील पहिली अपार्टमेंट स्कीम GS अपार्टमेंट्स अविनाशदादांनी यशस्वीरित्या पूर्ण केली. त्यावेळी त्यांचं वय अवघे 24 वर्ष होतं. त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. त्यांच्या यशाचे घोडदौड आजच चालूच आहे. अनेक अपार्टमेंट स्कीम्स बरोबर आईच्या नावाने ट्विन बंगल्याची सुनंदा पार्क, तसेच रिद्धी सिद्धी स्कीम, सिद्धी विनायक स्कीम अशा अनेक दर्जेदार स्कीम्स त्यांनी राबवलेल्या आहेत. अविनाश सोनार म्हणजे उत्कृष्ट क्वालिटी, सचोटीचा व्यवहार हे अल्पकाळात सर्वत्र झालेला आहे. याचबरोबर अविनाशदादा लँड डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा उतरले आहेत. आज अंमळनेर येथील GM सोनार नगर 2 आणि GM सोनार नगर 3 इथे धुळे रोड इथे या प्लॉटच्या स्कीम सुरू आहे. GM सोनार नगर हे सगळ्यांना सुपरिचित आहे. अविनाशदादा अतिशय देवभोळे असून शेगाव येथील संत श्री गजानन महाराज यांच्या पायाशी त्यांची प्रचंड श्रद्धा आहे. या श्रद्धेतूनच त्यांनी आपल्या GM सोनार नगरमधील जागा श्री गजानन महाराज मंदिर ट्रस्ट अंमळनेर यांना उपलब्ध करून दिली आहे. तसेच महाराजांची सुंदर मूर्ती सुद्धा जयपूर येथून मागवून त्यांनी मंदिरासाठी आणली आहे. आज त्या ठिकाणी शेगावमध्ये शेगाव म्हणून ओळखलं जाणारं श्री गजानन महाराजचं सुंदर मंदिर उभं आहे. असंख्य श्रद्धाळू येथे येऊन दर्शनाचा लाभ घेत श्री अविनाशदादांना आशीर्वाद देतात. मी स्वतः आणि आपल्या हरिओम संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी, महिला सदस्य अंमळनेर येथून गेलेला असताना आम्हाला सुद्धा दर्शनाचा सुंदर योग आला. त्यामुळे दादा धन्यवाद तुमचा. या अविनाशदादांच्या सर्व व्यापामध्ये त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांच्या सुविद्य पत्नी सौ नीताताई. त्या स्वतः मास्टर ऑफ फाईन आर्ट्सच्या गोल्ड मेडलिस्ट आहेत. त्यांच्या पेंटिंग्स व आर्ट वर्कला दुरूनसुद्धा मागणी असते. नुकतेच त्यांचे एक मोठे एक्झिबिशन अंमळनेर इथं पार पडलं. सौ नीताताईंना सामाजिक कार्याची पण आवड आहे. अंमळनेरतील सुवर्ण सखी महिला मंडळाची स्थापना त्यांच्या प्रयत्नाने झालेली आहे. अविनाशदादा व नीताताईंचा मुलगा चिरंजीव यश हा सुद्धा उच्च विद्या विभूषित आहे. पुणे येथील MIT कॉलेजमधून BSc केल्यानंतर त्याने ऑस्ट्रेलिया येथे जाऊन PG DPM कम्युनिकेशन केलेलं आहे. वडिलांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी बांधकाम व्यवसाय सांभाळत आहेत. त्याच्याशी आमच्या मोकळ्या गप्पा झाल्या. एकाच वेळी विविध व्यवसाय करून दाखवण्याची इच्छा पण त्यांनी बोलून दाखवली. अशा प्रकारे केवळ परमार्थिक यश नव्हे तर त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासणारे हे कुटुंब आहे. कर्तृत्व व दातृत्व याचा सुंदर संगम झालेला अशा कुटुंबातील श्री अविनाशदादा सोनार हे हरिओम परिवारास आज प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. याचा आम्हा सर्वांना व हरिओम सांस्कृतिक मंडळाला अभिमान आहे. धन्यवाद दादा, धन्यवाद. यांचे मी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश शेठ थोरात, मेळावा प्रमुख किरण शेठ दुसाने, हरिओम संस्था व मेळावा समिती यांच्या वतीने आभार मानतो. या अभूतपूर्व अशा सोहळ्यास राज्यातून नव्हे तर देशभरातून आलेल्या माझ्या समाज बांधवांना मी मनापासून धन्यवाद देतो व दिवसभर चालणाऱ्या या मेळाव्यात आपल्या स्वप्नांची पूर्ती हो यासाठी सदिच्छा देतो. या सर्वांग सुंदर कार्यक्रमास देणगीदार जाहिरातदारांनी आपले अमूल्य योगदान दिले. त्यांची संस्था नेहमीच ऋणी राहील व आपल्या सहकार्याशिवाय हे सर्व अशक्य होते याची आम्हाला नक्कीच जाणीव आहे. या मेळाव्यासाठी प्रशस्त असे लॉन्स आपल्याला विनामूल्य देणारे या लॉन्सचे संचालक श्रीमान राजेंद्र शेठ आहेर यांचा या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा लागेल. याचे मी संस्थेच्या वतीने आभार मानतो. तसेच केटरिंग सुविधा, वाहतूक सुविधा, प्रिंटिंग प्रेस या सर्वांचेच या मेळाव्यासाठी आभार व्यक्त करतो. सुवर्णकार समाजाच्या या अद्वितीय अशा मेळाव्याची दखल घेऊन नाशिक जिल्ह्यातील सर्वच नामांकित वृत्तपत्रांनी वेळोवेळी आपल्या उपक्रमांना जी प्रसिद्धी दिली त्यासाठी सर्वच दैनिक वृत्तपत्रांचे संपादक, पत्रकार यांना धन्यवाद देतो.
वर्षभर संस्थेतर्फे आयोजित केलेल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमासाठी सोनारवाडा व सुवर्णलक्ष्मी लॉन्स विनामूल्य उपलब्ध करून देणारे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र शेठ दिंडोरकर यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो. नाशिक महानगरातील नाशिक रोड देवळाली, सिडको, सातपूर, पंचवटी, इंद्रानगर, मसरूळ या सर्वच संस्थांचे योगदान नक्कीच विसरता येणार नाही. यांचे देखील मनपूर्वक आभार. या भव्यदिव्य अशा सोहळ्याला शिवधनुष्य उचलणारे हरिओम संस्थेचे सर्वच पदाधिकारी, सभासद, महिला मंडळ या सोहळ्याचे यजमान असल्या कारणाने यांचे आभार मानणे योग्य होणार नाही. परंतु या कार्यक्रमातून आपल्या हातून होत असलेली समाजाची सेवा नक्कीच आपल्याला नवीन ऊर्जा देईल. उपस्थित समाज बांधव व मान्यवरांनी मेळाव्यासाठी परिश्रम घेणाऱ्या आमच्या सहकाऱ्यांना आशीर्वाद देऊन आम्हाला यापुढे देखील असेच सहकार्य करावे अशी मी अपेक्षा व्यक्त